राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून दिल्लीतल्या एका वरिष्ठ पत्रकाराने अटल बिहारी वाजपेयींशी संपर्क केला। काहीतरी मसालेदार मिळेल या अपेक्षेने तो होता। अटल बिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला, कठोर टीका केली, पण याच अटलजींनी सांगितलं की आज मी जिवंत आहे ते फक्त राजीव गांधी यांच्या उपकारामुळे। तुम्हाला असं वाटत असेल की मी विरोधी पक्षनेता म्हणून काहीतरी त्यांच्या विरोधात बोलेल तर मी ते कदापि करणार नाही। बस, पण असे काय उपकार होते राजीव गांधींचे? ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान या प्रसंगाचा अटलजींनी खुलासा केला। 1988 साल असावं। वाजपेयी हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते। त्यांनी साधारणतः 3 वर्षापूर्वीच एक किडनी गमावली होती आणि आता एकाच किडनीवर त्यांचं काम चालू होतं। त्यावर देखील दबाव वाढल्यानं प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनला होता। वाजपेयींच्या डॉक्टरांनी त्यांना अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याचं सुचवलं होतं, पण इतकी वर्ष राजकारणात असूनही वाजपेयींनी काहीच पैसे कमावले नव्हते। त्यामुळे अमेरिकेत जाऊन उपचार घेणं त्यांना परवडणारं नव्हतं। ही गोष्ट कुठून तरी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना समजली। त्यांनी लगेच अटलजींना बोलावून घेतलं आणि सांगितलं, तुमचा समावेश अमेरिकेला जाणाऱ्या भारताच्या प्रतिनिधी मंडळात करण्यात आलाय। तुम्ही अमेरिकेच्या दौऱ्याला जात आहात, त्याचवेळी तुम्ही उपचार करून घेऊ शकता। राजीव गांधींनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत वाजपेयींवरील उपचार पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथला खर्च त्यांच्यावर पडू द्यायचा नाही। ऑपरेशन झाल्यावरच वाजपेयी परत भारतात येतील। वाजपेयी सांगतात, या प्रसंगामुळे राजीव गांधींना राजकीय विरोध करत असताना देखील त्यांनी कधी मर्यादा भंग केल्या नाहीत। त्यांचा हा नियम त्यांनी राजीव गांधींच्या मृत्यूनंतर देखील तसाच पाळला।